कोल्हापुरातल्या नांदणीतील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणी संदर्भात मोठी बातमी आता समोर येते। नांदणी मठ राज्य सरकार वनतारा पुनर्विचार याचिका दाखल करणार नसल्याची माहिती आहे। पुनर्विचार याचिका दाखल केल्यास प्रकरणाचा निकाल लागण्यास विलंब होण्याची शक्यता आहे। याचिका सध्या तरी दाखल न करण्याबाबतचा निर्णय झालाय। आज किंवा उद्या नांदणी मठाचे वकील आणि काही विश्वस्त HPC कडे दाद मागणार आहेत। हत्तीणीसाठी उच्चस्तरीय समितीकडे दाद मागितली जाणार आहे। माधुरी हत्तीणीला परत आणण्याची व्यवस्था करावी, खासदार शाहू छत्रपती यांनी पुढारी न्यूजकडे ही प्रतिक्रिया दिली आहे। माधुरी हत्तीण कोल्हापूर वासियांना परत पाहिजे असंही शाहू छत्रपतींनी म्हटलंय। आणि या सगळ्या संदर्भात बोलूया। आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत आहेत। शेखर, खरं तर मागच्या काही दिवसांपासून माधुरीचा मुद्दा हा कोल्हापूरकरांसाठीच नव्हे तर राज्यासाठी सुद्धा जिव्हाळ्याचा झालाय। आता याचिका दाखल करण्यात येणार नाहीये, उच्चस्तरीय समितीकडे दाद मागितली जाणार आहे। दुसरीकडे कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती यांनी सुद्धा आता प्रतिक्रिया दिलेली आहे। काय नेमकं आता पुढे कोल्हापूरकरांची भूमिका काय असू शकते, कशा प्रकारे हे प्रकरण हाताळलं जाऊ शकतं? विक्रांत, अगदी बरोबर आहेत। तुम्हाला ज्या पद्धतीने प्रश्न पडलेले अगदी त्याच पद्धतीचे प्रश्न आता कोल्हापूर वासियांना पडलेले आहेत। कारण जी हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये खरं तर ही याचिका आज दाखल करणार अशा पद्धतीची माहिती मिळत होती। मात्र सकाळी मिळालेल्या अपडेटनुसार या संदर्भातली पुनर्विचार याचिकाच आता नांदणी मठ आणि वनतारा सरकारकडून जी दाखल करण्यात येणार होती ती दाखलच करणार नाही अशी माहिती मिळते। या संदर्भात हाय पॉवर कमिटीकडे मात्र दाद मागणार असल्याची माहिती मिळालेली आहे। काही नांदणी मठाचे विश्वस्त आणि नांदणी मठाकडून जी आता केस लढणार होते ते वकील हाय पॉवर कमिटीकडे जाऊन या संदर्भातली दाद मागणार आहेत। हाय पॉवर कमिटीने जे निर्णय यापूर्वी दिला होता त्या निर्णयालाच आधार करत त्या ठिकाणी 18 तारखेपासून नांदणी या गावामध्ये काही धार्मिक विधी कार्यक्रम पार पडणार आहेत आणि त्या कार्यक्रमासाठी काही दिवसांसाठी माधुरी हत्तीणीला आम्हाला या ठिकाणी परत द्यावी अशी मागणी त्या माध्यमातून करण्यात येणार आहे। मात्र प्रश्न हा अनुत्तरीच राहणार आहे, तो म्हणजे माधुरी हत्तीणीला कायमस्वरूपी पुन्हा एकदा वनतारामधून नांदणीमध्ये आणण्यासंदर्भात जी लढा देणं गरजेचं होतं तो लढा नेमका कधी सुरू होणार याबाबत अनेकांनी आता प्रश्न उचलायला सुरुवात केलेली आहे। सर्वोच्च न्यायालयाकडूनच त्या ठिकाणी विजय मिळवून आपल्याला नांदणी या ठिकाणी वनतारामधून माधुरी हत्तीणीला आणावं लागणार आहे। त्यामुळं या संदर्भातला निर्णय आता कधी होणार आहे, हा लढा नेमका कुठं जाऊन पोहोचणार आहे, माधुरी हत्तीण कायमस्वरूपी कोल्हापूरमधल्या नांदणीमध्ये कधी येणार, या संदर्भात आता काही प्रश्न जे अनेकांना पडलेले आहेत ते प्रश्नांची उत्तर कधी मिळणार हे पाहणं गरजेचं आहे। राजू शेट्टी यांनी या संदर्भात सकाळीच पुढारी न्यूजशी बोलताना प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांनी काही दिवसांसाठी शेखर, खरं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आता प्रश्न अनेक पडलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तर नेमकी काय असू शकतात, कोल्हापूरकर काय भूमिका घेत आहेत, वेळोवेळी समजून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या तपशिलांसाठी।